नमस्कार मित्रांनो, आज 4 महिन्यानंतर एक परत नवीन व्हिडिओ बनवतो आम्ही। या पावसाळ्या दिवसामध्ये आम्ही फिरायचा आनंद घेण्यासाठी सुनील भाऊ, मी, राजाभाऊ आत्ते आम्ही सगळे आलेले आहे। पण राजाभाऊ मागे लपलेले आहेत काय की त्यांचे काय टोपीमुळे दिसतच नाहीये। आणि आता आम्ही आहे ना डिंबे धरणावरती आलो। डिंबे धरण हे 90% भरलेलं आहे आणि ते पाहण्यासाठी बघा तुम्हाला दाखवतो मी। डिंबे धरण अशा पद्धतीत भरले। सुनील भाऊ जरा दाखव बरं काच खोलून। ते बघा डिंबे धरण हे कमत 90% भरले आणि फुल पाऊस चालू आहे। राजाभाऊ आमचे शूटिंग काढतात बघा, एकदम पांढरं पाणी शुभ्र डिंबे धरणावर आम्ही बरोबर थांबलेलो आहे। आणि या साईडला पूर्ण डिंबे धरणाची नदी वाहत आहे बघा। तिकडं कालवा सोडला, तिकडे धबधबा चालू आहे, मला तो पण दाखवतो जाऊन। डिंबे धरण हे धरण घोडेगावच्या रोडला बांधलेलं आहे आणि ह्या डिंबे धरणाचं पाणी घोड नदी शिरूर तालुक्याला जाते। डिंबे धरण आंबेगाव। चला आता पुढे आपण जाऊ। कालव्यातनं पाणी सोडले ते बघण्यासाठी। इकडूनच माळिंगाव आहे। माळिंगाव मला वाटतं 10 वर्षापूर्वी जे माळिंगाव मातीमध्ये दबलं होतं त्याच रोडला ते माळिंगाव आहे। पावसाळ्याच्या दिवसात एकदम छान वातावरण, सुंदर झाडी, हिरवागार डोंगर, बघण्यासारखं ठिकाण। मागे धबधबा तुम्हाला दाखवतो कसा आहे। इकडून गाडी वळून देतो, धबधबा तुम्हाला दाखवतो मागे। सरपास घ्या बघलो, कारण इथं खूप दरी आहे बघ इथं। नाही राजभाऊ, आपल्याला तसा अनुभव भरपूर आहे। नाही कसं होतं, मला सांगण्याचं म्हणजे सल्ला देण्याचं माझं काम असतं रे रेड्या। हे बघा बघा दाखवा खाली बघा। याला कालवा म्हणतात राजभाऊ। अच्छा। बघा या धरणातलं पाणी जे सोडतो आपण कॅनलला, हे पाणी बघा कसं वाहत आहे। डिंबे धरणाचा हा कॅनलला सोडणारा दरवाजा, कसं पाणी वाहते बघा तुम्ही। हा कॅनलला जाणारा दरवाजा आहे आणि आम्ही नेमकं या दरवाजाच्या समोर गाडी लावलेली आहे। आणि नानो भाऊ आणि राजसाहेब हाते म्हणतात की यांना कालव्यात जायचं का आतमध्ये? काय गाडी पाणी येऊन द्या। ये मध्ये ये। अहो तुमची फोटोकॉपी चालू आहे, फोटो काढत नाही मी, शूटिंग चालू आहे तुमची। आणि बघा इकडं कसं वाटतंय, रा 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 रा, बाया कसलं पाणी आहे बघा। खाकाना डिंबे धरण घोडेगाव घोडेगाव या ठिकाणी आम्ही आलो डॅमवरती। आणि डॅम भरून वाहत आहे आणि दुसऱ्या साईडला जो कालवा असतो म्हणजे आपलं कॅनल, त्या कॅनलच्या साईडला हे पाणी सोडलंय आणि ते पण फुल भरलंय आणि ते पाणी जातं नदीला। आणि तुम्ही पाहिलंय, आता मला दाखवलं मी कसं चाललंय ते बघा। जाऊ आपण ना, तिथं पाय घसरण ना तर पडायचा चान्स आहे। आम्ही शूज घातलंच नाही, चप्पल घालून आलतो। अरे रे 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 रे, आलो बघा पाणी कसं उडी मारते पाणी। डिंबे धरणाचा कालवा। डिंबे धरण 90% फुल भरलेलं आहे आणि बघा कसं पाणी, कॅनलचं पाणी जे जाते साईडनी, त्या कॅनलच्या पाण्याचा धबधबा आहे हा। इतका जोरात चालू आहे की इथं उभं राहायला सुद्धा भीती वाटते आहे, कारण की पाऊस वर भरपूर जोरात चालू आहे। पाण्याची स्पीड बघा कसं आहे।
हे राज साहेब आणि सुनील साहेब हे काय वरून खाली येईना, त्यांना पाण्याची भीती वाटायला लागली भरपूर. भीती म्हणजे इतकं स्पीड आहे पाण्याला, काही सांगता येत नाही. सावकाश या राजाभाऊ, सावकाश या. पाय जर घसारला तर डायरेक्ट शिरोर, पाय घसारला डायरेक्ट शिरोरला जातात तुम्ही. बाकीच्या लोकांनी याने सोडलंय आणि असं सगळ्यांनी चाललंय ना, आम्हाला सोडायला अडचण आहे. नाही ना, हाय दिसतं आम्हाला माहिती, कर्मचारी दिसतं सगळी. आम्ही पण काय वडील पण आमचे मराठी शासन, आम्ही इथंच धरण बांधलेलं आहे. वडील होते, आम्ही स्वतः होतो, म्हणून म्हटलं चला. आणि तुम्हाला 5 मिनिटं आम्ही बोललो होतो, फक्त ते जागा घेऊन दाखवा. तुम्ही बाकीच्या तिकडे सोडताय ना, आम्हाला सोडत नाही तुम्ही. मग आम्ही कुठं पुलावर चाललो होतो, आम्ही पण अलीकडे थांबतोय ना. कर्मचारीच आहे बरोबर. काय नेमडा बबलू, आय लव्ह यू बबलू. अरे वा, आय लव्ह यू टू. राजाभाऊने पाणी बघितलं का बा, राजाभाऊला ना लगेच आय लव्ह यू दिसतं. अरे पाण्यामध्येच आमच्या यांचा जन्म झालेला आहे, म्हणून मला पाण्याचं खूप आवड आहे. फोटो नाही आपल्याला, फोटो येत नाही आपल्याला, शूटिंग असते. तुम्ही वरची हे दिसते ना 3 फुटाची रेष, हा, तर ते काळ्या वरचा दगड आहे ना वरचा का, त्या हिरव्या झाडाच्या मधला तिथपर्यंत गेला का 100% भरत आहे. इथून आधी बघितलं ना, इथं 3 फूट वर आलं का 100% धरण भरते, पण 90% धरण भरलेलं आहे. या ठिकाणी ती पण सगळी डुबली. जैन मंदिर केलेलं मोठं. बरोबर. गोरेगावला एक सर्वात मोठं जैन मंदिर होतं, ते पण पाण्यामध्ये, मला वाटतं ते मधल्या मध्ये ठिकाणी होते. मागच्या वर्षी पण उघड झालं वाटतं ते. चला आता आपण निघू भीमाशंकरला. आम्ही आता शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडनं पास घेतलेले आहेत आणि पास घेऊन आम्ही दर्शनाला जाणार आहे भीमाशंकर. तिथलं तुम्हाला दाखवतो आम्ही पुढचा कसा सीन आहे. चलो, भारत माता की जय. च्या साईडला गाय हिरवं गवत खात आहे. मारीन रे सावकाश नानू. बाबा पण आलेत खालून, गाईला खालून आणली बाबांनी वर. आणि धरण पूर्ण बघा दिसतं इथं भरलेलं, धरणाची साईट. एवढंच भरतं का? किती टक्के भरले? 100%. आणि या धरणामध्ये किती गावं गेलीत? गाव बरीच गेले बाबा. तरी अंदाजे किती गेले असेल गावं? 25 गावं गेले. सगळ्यात पहिलं गाव कोणतं गेलं या धरणामध्ये? पहिलं गाव हे गेलं फुलावडं. फुलावडं. त्यानंतर आंबेगाव. आंबेगाव. आंबेगाव इथं पुढं सामने होतं. हा, तुमचं नाव काय बाबा? आमचा रामदास कोकणे. रामदास कोकणे. आम्ही वाड्याचे, वाड्याचे. वाडघोड. आमचं सासकमान डॅम आहे ना, हा, हा, आम्ही तिकडले. आता तिकडलं धरण भरायचं बाकी, आम्ही इकडे चाललो होतो. जाता जाता पहिलं डॅम भरलंय म्हणून आम्ही इकडे आलो. आणि आमचं पण गाव पहिलं कसं आलं, आमचं सासकमान झालं ना, बीबी गाव. हा, पहिलं बीबी गेलं, नंतर वाडा, मग पुढचं जसं पुढं गेलंय. वाड वर आलं. हा, खाली होतं तर वर आलं. हा बरोबर. हे आमचे हत्ते साहेब आहेत, असं ना. यांचे वडील ह्या तुमच्या धरणावर कामाला होते पहिले. म्हणजे रावसाहेब होते ते, आणि ट्रेसर, आणि त्यांनी नकाशा वगैरे सगळं धरणाचा माझ्याच वडिलांनी काढलेला आहे. असं ना. हो हो. बाबा बरं आहे का हे धरण झाले आता आपल्यासाठी पाण्याला हे चांगलं आहे का असं वाटतं का? हे बरं आहे, पण आता काय काय खालती गेलेत ना हा, इथून, हा. त्यांचं बरं आहे. आणि जे वर राहिले सरू डोंगराच्या बाजूला. हा, आता काय होते, आपण इथं ह्या धरणासाठी त्याग केला, आपलं इथं जागा गेली, आपण पाण्यात राहिलो. हो. आता वर आपलं दिलंय, पण काही लोक काय म्हणतात, ही लोक धरणातून आली, आमची जागा गेली, धरणं गेली तिकडं. हो. पण त्या लोकांनी त्याग करून तिकडे जागा गेली, इथला माहोल होता जो, इथलं आपलं बालपण आम्ही काढलंय, हे आम्हाला तिथं आता बघितल्यानंतर तिथं आम्हाला चांगलं वाटत नाही. पण इथं आल्यावर हे धरण भरल्यावर आम्हाला चांगलं वाटतं का, की आमच्यामुळं हे पाणी शिरूरच्या किंवा पंढरपूरच्या लोकांना जातं. हा, पण त्यांना हे जातं, त्यांना ह्याचा आनंद आहे. पण जागा गेलेली त्यांना दुःख वाटतं. त्यांना दुःख वाटतं. पण आमच्यासाठी, आमच्यामुळं तुम्हाला हे पाणी भेटतंय हे त्यांना काय माहित नाही पडत. बरोबर आहे का नाही? हे आता
तुम्ही किती वय, तुमचं वय किती आहे आता? आमचं 70 आहे. 70 वय. आता हे धरण झालं कधी मामा तुमच्या इथं? ते नाही तरी अंदाज 70 मध्ये झालं असेल ना, म्हणजे 1970 किंवा 75 ला याचा नारळ फुटला असेल, बरोबर ना? त्यानंतर हे पहिल्यांदा मला वाटतं मागच्या वर्षी या टायमामध्ये भरलं नव्हतं. हे पहिल्यांदाच पहिल्यांदाच भरले 100% आता, बरोबर ना? बरोबर आहे. काय राजा भाऊ काय म्हणता अजून? नाही नाही बरोबर आहे बाबा. इकडे वर माळीगाव होतं. माळीगाव माहिती आहे? हा माळेगाव 11 वर्षापूर्वी आम्ही आलतो. त्याच्या रस्त्याने जायचं. लई पाऊस पडला होता त्याला आम्हाला. हा डोंगर खाली घसरलं. खूप हा. दुःखद घटना त्या ठिकाणी घडली होती बाबा. बरोबर आहे. एक मिनिट बाबा. नाही नाही. बाबा किती गाय आहे तुमच्याकडे आता? आमच्या थोड्या गाय आहे का? पण तुम्ही आता बरंच खालून ती गाय वर आणली, ती गाय वर गेली आणि अशी गाय बी खाली गेली पाण्यामध्ये, तर मग नाही जात ना? नाही जात. चालते चालते बाबा, चला येतो आम्ही आता. चला. रामकृष्ण हरी. आत्ता आम्हाला जे बाबा भेटले ते वाड्याचे बोराडे, ढोरे आणि तनपुरे यांचे पाहुणे आहेत. आणि त्यांना मी आता आमचे मित्र म्हणजे पोपट तनपुरे यांची ओळख सांगितली, तर ते म्हणले हा ते आमचे पाहुणेच आहेत. आणि बाबांना पण ती ओळख दिल्यामुळे बाबा म्हणले खुश झाले. आणि बाबा म्हणले तुम्ही पण आमच्या घरासारखे चला घरी चहा प्यायला. पण आता बाबा पण थकले होते, गाई चालले होते घेऊन, त्यामुळे आम्हाला चांगलं वाटलं नाही जायला. आता बाबांचा आम्ही ॲड्रेस घेतलाय, बाबांकडे आम्ही पुढच्या ट्रिपला चहा प्यायला घरी जाऊ. बाबा म्हणलं तुम्ही काळजी करू नका, तुम्ही व्यवस्थित घरी जावा, आम्ही देवदर्शन करून आता वाड्याला जाणार आहे. चला आता पुढचं बघू आपण. डिंबे धरण इथून जायला जागा आहे पण सोडत नाहीये. डिंबे धरण शिरूर तालुक्याला पाणी देणारं धरण, घोड नदी ह्या नदीला जाणारे धरण 100% भरलेलं आहे. आणि यासाठी पावसाचा पण धन्यवाद. मे मध्ये पडला, जूनमध्ये गेलता, पण जुलैच्या एंडिंगला आला. त्यांनी बरेच लोकांचं कल्याण पण केलंय. मेन म्हणजे आमच्या इकडे शिरूर तालुक्याचं एकदम छान झालं आहे 100% भरल्यामुळं. राजसाहेब आमचे कायमच खुश असतात. पाणी बघितल्यानंतर त्यांना जरा वेगळंच वाटतं. निमरट डोंगरात टेल मी म्हणा राजाभाऊ. अहो तुमचा डोळ्याला का झाला पाहिजे, त्या डोऱ्यांना पण घ्या सोबत, डोरे पण बोलतील तुम्हाला. आता डोऱ्यान तुम्ही सारखेच आहेत. 100% धरण भरलंय. आणि या धरणावर उभं राहताना असं वाटतं की निघून जावं, पण असं बघितल्यानंतर असं वाटतं की थांबून राहावं, कारण की 100% धरण भरल्यामुळे ना भीती पण वाटते. आणि खाली पाणी येताना बघा कसं उकळतंय पाणी. आणि हे धरण बघण्यासाठी लोकांची गर्दी भरपूर झाली आहे. आणि हे धरण सिमेंटामध्ये बांधलेलं आहे, जसं साचकामध्ये मातीत बांधलेलं आहे. सुनील भाऊ हे धरण सिमेंटात बांधलेलं आहे का? हो. सिमेंटात पूर्ण, मातीचा विषयच नाही याच्यामध्ये, पूर्ण कॉन्क्रीटमध्ये आहे. तुम्ही या धरणावर किती वेळा आली आतापर्यंत? फर्स्ट टाइम आले. चाचला तर आपण जात राहतो काय चाच समान डॅमला, पण हे बघण्यासारखं आहे. आणि मी पण आलो, पण मी पहिल्यांदा बघितलं चाच कमान सोडून हे डिंबे 100% भरलेलं. मला पण चांगला आनंद झाला. तुम्हाला पण चांगलं वाटलं ना? समोरचं गाव आहे वर बसलेलं. येताना आपण या मार्गेच वर गेलो तर भीमाशंकरला, खाली आलो तर डिंबे धरणाला येतो. पावसाचं वातावरण झालंय आता, पण मगाशी पाऊस येऊन गेलाय, मुसळधार पाऊस होता. हा पक्षी येतात ना वरून, खालून पक्षी येतात, मासे वर येतात त्याला काढायला. पानकोंबडी आहे का? नाही आतमध्ये जाते पानकोंबडी, परत खाली जाऊन वर येते. छोटी पानकोंबडी आहे. मासे जाते खाली, जाते पानकोंबडी येते परत. मासाचं पाणी आहे. ए पप्पू, ए बबलू, ए बबलू, तो पप्पू उडी मारू का? पप्पूला उडी नका मारायला देऊ, पप्पूला धरून ठेवा, नाही तर तो वैतागलेला आहे, तो मारीन उडी. खरंच त्याला पकडून ठेवा. अरे वेळाच करे तू, 100 रुपये करून टाकीन मग.
वरचा जो कालवा आपण गेलतो त्या कालव्यातनं पाणी बाहेर येते आणि आम्ही आता उभं आहे डिंबे धरणाच्या पुढं. हो, आपल्याला पूर्ण दिवस वेळ आहे आणि मी आमच्या साहेबांना सांगून 2 दिवस सुट्टी घेतलेली आहे, कारण की दादांनी आपल्याला पास दिला होता म्हणून मी 2 दिवस सुट्टी काढून आलेलो आहे. त्यामुळे काय अडचण नाही आहे. तुम्हाला काय तुमच्या घरच्यांनी सुट्टी दिली नाही का? नाही दिली. हे राजाभाऊंचं गाव आहे. तुम्ही कोण डिंबेच्या वर कुठे राजाभाऊ तुमचं गाव आहे? शिनवली. शिनवली म्हणजे जवळजवळ संपूर्ण गाव, अर्ध गाव म्हटलं तरी ते हत्यांचं गाव आहे. आणि चांगले असे प्रतिष्ठित वगैरे व्यक्ती या ठिकाणी आमचे पण समाजातील लोक या ठिकाणी राहतात. आम्ही या ठिकाणी खूप असं नाही का मज्जा वगैरे केलेली आहे. लहानपणामध्ये राजाभाऊंनी इथं मज्जा केली आहे आणि म्हातारपणामध्ये कोरेगावला आमच्या संघ मज्जा करत आहे. हो, म्हातारपण नाही, तरुणपणात. मग आता कोणतं पण चालू आहे? आता माझं काय फक्त 52 असेल. 52 म्हणजे तरुण. तरुण म्हणजे यांचं 5 वर्षाचं वय. असं नाही बा, श्रावण महिन्यात श्रावण बाळ आहेस का तू? निमडा डोला काय? निमडा काय? इमडा. हा, तू साठेल मी. हा, दबुसका. बघा भाताचं वावर खाचर म्हणतात, वावर पण म्हणतात, खाचर पण म्हणतात. वा वा वा, कसं ढगाळ वातावरण, डोंगराची हिरवी झाडी. आणि मला ते आठवलं, मला पहिलाच व्हिडिओ राजाभाऊचा माझा आला होता आणि मला तो आठवलाय. आमच्या पहिला सगळाच व्हिडिओ आम्ही जो बनवला होता राजाभाऊने, आम्ही माळशिरसला, त्या टायमाला राजाभाऊ मला काय म्हणले होते त्या टायमाला, सगळ्यात पहिला जो आम्ही व्हिडिओ बनवला होता युट्यूबला, आम्ही माळशिरसला गेलतो आणि माळशिरसला गेल्यानंतर असंच आम्ही म्हणजे बोलता एक व्हिडिओ बनवला आणि त्या टायमाला शहाजी पाटील यांचा एक व्हिडिओ आला होता, काय डोंगर, काय झाडीन, काय ते हॉटेल. आम्ही त्याच व्हिडिओवरती एक आमचा चॅनल बनवला आणि तो चॅनल पाहिल्यानंतर आम्हाला मित्रांनी सांगितलं की तुम्ही एक असंच एक चॅनल चालू करा की तुम्ही चांगलं बोलता फिरता म्हणून. तर ते बघून आम्हाला आत्ता तीच परत आठवण झाली. बघा राजाभाऊ, काय ते डोंगर, काय हे पाणी आणि हे मागच्या साईडला काय हॉटेल. आणि हे राजाभाऊला आठवलंय, पण राजाभाऊ आता शांत आहेत कारण की श्रावण चालू आहे. राजाभाऊला काय बोलता आहे ना म्हणून आम्ही त्याला आठवण करून दिली आहे. आता आम्ही पुढं जाणार तसं आम्ही दाखवत जाणार आहे. चला. आणि मागच्या साईडला बघा इथून डिंबे धरण दिसतंय. भीमाशंकर रोडला एक छोटासा धबधबावरून चालू आहे आणि ते पाण्यासाठी राजाभाऊ गेलेत उतरून. त्यांना या धबधब्याचं गार पाणी प्यायचंय. काय पाहता तुम्ही? झाडं, सागाची झाड आहे ती, हिरवगार डोंगर, सागाची झाड आहे. एकदम हिरवं झाड झालंय, गार्डन सारखं झालंय. वरून सागाची झाड आहे आणि साग आहे. आळू काय असतो का? आळू. आता आम्ही आळूची पाने पुढे जाऊन घेणार आहे. 2 पानं घेतले. आम्ही राजाभाऊला मागं सोडलंय. बघा राजाभाऊ कसे बघा, बघा आरशात बघा. चला, नाही त्यांना आणतो आम्ही. बघा राजाभाऊ मागून येतात. त्याला आम्ही सोडून दिलं मागं. चला म्हणलं, लोक पुढं उशीर होते पण ते ऐकतच नाही आमचं. अहो चला की, आता बाद झालं. तुम्हाला किती चांगलं वाटतंय? तुला पुढे जायचंय का नाही जायचं? हिरवगार भीमाशंकरच्या पट्ट्यामध्ये हिरवगार खायला मशीनला आलंय आणि या दिल्ली म्हशी बघून एक राजाला सुचलं होतं की राजू हाताने एकदा आमच्या समोर त्या म्हशीला विचारलं होतं, भीमाशंकर ह्या पट्ट्यामध्ये फुल पाऊस, खाचर भाताने भरलेली, पाण्याने आपलं पाणी सोडी, सिटी मधला थोडासा अनुभव कमी, त्यामुळे सॉरी. आणि यात तळेघर इथला निसर्ग हा
वर डोंगरावरचा तळेघर भीमाशंकर. आम्ही तळेघरावर आल्यानंतर हिरवगार बघून आम्ही साईडला थांबलो आहे. आणि तळ आहे जमीन लेवलचं तळ आहे बघा, तुम्ही सांगतो हे बघा, हे तळ आणि ही जमीन इतकं जवळ म्हणजे 1 फुटाच्या वर पाणी आहे. आणि हे भरपूर खाली आहे. आम्ही उन्हाळ्यात येतो ना, 30 ते 40 फूट खाली असतं. हे फुल भरलं आहे. आता इकडे ना भीमाशंकर इतका पाऊस चालू झाला आहे की 3 किलोमीटर भीमाशंकर राहिले, पण पुढं काही दिसतच नाही आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो बघा, समोरचं असं वातावरण. दुपारचे 3:30 वाजलेत, पाऊस चालू आहे. मी 10 मिनटं गाडी साईडला लावलेली आहे कारण की पुढचं काही दिसत नाही आहे. दुपारचे 3:30 वाजलेत. एक हॉटेल आहे, या ठिकाणी एक हॉटेल आहे. आणि बघा ही वॅगनर जी आली आहे एकदम धुक्यामधून. आणि समोर एक बोर्ड आहे, तो बोर्डसुद्धा इथून दिसत नाही, पण झूम केल्यानंतर बघा दिसतं इथून पहाडोवाली मॅगी. आणि पाऊस चालू झाला मुसळधार परत. आणि सुनील भाऊ पण बघतात की एकदम छान वातावरण आहे, त्यांना पण बघून आनंद झाला आहे. आणि इकडे या साईडला बघा हॉटेल विशाल वडेवाले. राजाभाऊ बघतात, राजाभाऊ वडे दिसतच नाही, फक्त पाऊस दिसतोय. काय म्हणताय राजाभाऊ तुम्ही? नाही, चपाती वगैरे मी आणलेली तशी, मला काय वडापावची काही गरज नाहीये. तुमचं तुम्ही बघा पुढे. तुमचं तुम्हाला वडा खायचा आहे का अजून काय खायचं हे तुम्ही ठरवा. पडलेली आहे घाटामध्ये नवीन ड्रायव्हर असल्यामुळे काय आलंय, इको कारचा ड्रायव्हर जरा गडबडलाय आणि त्याला गाडी साईडला पण दाबता येईना आणि इकडे पण घेता येईना. तर दुसरा ड्रायव्हर उतरलाय, पहिले तू कडला बाबा इकडे. त्याच्यामुळे ना गडबड झाली घाटामध्ये. नवीन ड्रायव्हर भीमाशंकरच्या घाटामध्ये गाडी चालवणं बसणं म्हणजे भयंकर चुकीचं काम आहे बघा. त्याला गाडी सुद्धा उठत नाहीये आणि तो घाबरलेला. जेव्हा आपण गाड्या आहेत आणि साईडच्या गाड्या आहेत त्या पण घाबरल्यात. आता मी माझी गाडी सोडून जाऊ शकत नाही की माझ्या गाडीमध्ये चालवणार फक्त मीच आहे. आला 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 सावकाश सावकाश आला. निघाला पळवली गाडी. बरं झालं या माणसाने आता जो पळत गेला त्याने मागे दाबून धरली गाडी मागे जात होती म्हणून. अशी घाट मोकळा झालाय. इकडे कडे गाडी घेऊ नका नाही तर खाली जाईन गाडी आपली. इकडे बाबलो मधोशी डोंगर. मधुशीला वाटतं मला सुनील पवार तुमचं कोण राहतंय का इथं? डेण्यामध्ये राहतात. आता भीमाशंकरला दर्शन झालं आहे, पण आम्हाला दर्शनचं तुम्हाला दाखवता येणार नाही कारण की आम्ही 6 किलोमीटर अलीकडेच गाडी लावली होती आणि तिथून आम्ही स्टाफच्या गाडीमध्ये भीमाशंकरला गेलो आणि पाऊस इतका होता की मोबाईल काढायला जमलंच नाही. दर्शन चांगल्यापैकी झालं आहे. आता दर्शन करून आम्ही मधोशीच्या घाटातनं खाली येतोय. आणि माझ्यासोबत सुनील भाऊ आणि नानू आहे. तर सुनील भाऊ तुम्हाला कसं वाटलं माझ्यासोबत आल्यानंतर? डेना परत इकडलं आपलं जे तळेघर भीमाशंकर आणि इकडलं खालचं खोरं बघून एकदम मस्त वाटलं. इथलं निसर्ग सौंदर्य एकदम छान आहे. आणि हे पाऊस वगैरे आणि धबधबे असं मला वाटतं की ऑगस्टमध्ये असतात हे, पण हे जून जुलैमध्ये दिसायला लागले भरपूर. हे निसर्ग सौंदर्य बघून मला जुन्या वाडीची आठवण येत आहे. आता आम्ही खालचं जे गुप्त भीमाशंकर आहे बोरगिरी, आम्ही त्या साईडला चाललो आहे. आणि तिकडलं पण तुम्हाला दृश्य कसं आहे तुम्हाला दाखवतो. बोरगिरीनंतर आम्ही जाणार वाडा चासकमन डॅम. आणि चासकमन डॅमला किती टक्के धरण भरलंय ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. चला आता पुढे जाऊन प्रवास करू. राजाभाऊ ते खेकडे पाण्यासाठी खाली गेलेत आणि त्यांना खेकडे बघायचे आहेत. आता खेकडे पकडता येणार नाही त्यांना, पण गेलेत. आणि घसारडी वाट आहे त्यामुळं त्यांनी चष्मा काढून हातात घेतला आहे कारण की मागच्या वेळा त्यांचा चष्मा त्यांच्याच पायाखाली आला होता म्हणून चष्मा हातात आणि वाट पाहतात पुढून कसं जायचं. झुळझुळ पाणी. भीमाशंकरवरून मधोशी घाटातून येताना या रोडनी 2 गाड्या बसत नाही, पण बघा यात येताना असा प्रकारे काही जागी खड्डे पडलेत. तर चुकून सुद्धा गाडी अशी खड्ड्यामध्ये घालू नका. मोठे मोठे खड्डे पडलेत मधोशी रोडनी.
गाडी साईडला घेताना खड्डे बघून बघा, आता गाडीचं नुकसान होऊ शकतं. मुसळधार पाऊस, जोरदार पाऊस, मुसळधार पाऊस. भीमा नदी फुल वाहत आहे. मला वाटतं चासकमान धरण आज संध्याकाळी 100% महिना आहे तर 90% तर भरणार असं मला वाटतंय. आणि संध्याकाळी आम्ही चासकमानच्या डॅमवर जात असताना मला वाटतं 6 ते 7 वाजतील. तोपर्यंत इतका पाऊस चालू आहे इथं की दरवाजा खोलायला लागतील असं मला वाटत आहे. आपण बघू. आणि आम्ही आता भोरगरीचा शेवटचा टप्पा म्हणजे बोरगड 1 किलोमीटर अलीकडे आहे. आहे आणि ते मुरगड आहे. खालचं मंदिर नदी म्हणजे कोटेश्वर. लय लांब आहे का? कोटेश्वर हा. किती लांब आहे? कोटेश्वर किती लांब आहे? एक तुम्हाला 3 मिनिट लागतील जायला. आता नदीला पाणी आहे का, जाता येते का? नाही, नदी ह्या बाजूला रोडचीच कडते. चला चला. हा चालन चालन चला. बरोबर किल्ला आहे. नंतर शंकराचं मंदिर भीमाशंकर. तिथं आहेच रे. चला आता आपण चालू आहे बोरगिरीला. शेवटचा कोपरा भीमाशंकरचा. म्हणजे वाड्यावरून जी बस निघते ना, राजगुरूनकडून जी बस निघते वाड्याला, आणि वाड्यावरून जे भोरगिरी म्हणून जे शेवटचं बस स्टॉप आहे तिथं आम्ही चाललोय. आता तिथं तर असं धोकं झालंय की बोलूच नाही. असं वाटतं की काश्मीरमध्ये आलेलो आहोत आपण, असं निसर्गरम्य या वातावरणामध्ये. बोरगिरीमध्ये आलोय. धोक्याचं वातावरण पाण्यासारखं बघ कसं आहे. पवार साहेब आपसा या तुम्ही बघ या. झालं माझं. चला तुम्ही तुम्ही घ्या. झालं का? चला. हा समोरचा भोरगड किल्ला. ह्या घराची अवस्था बघा कशी आहे. असं वाटतं की ह्या घराला पूर्ण नेट मारलं, हिरवं नेट. आणखी पावसाचं एवढा आहे की पूर्ण घराचं आहे ना हिरवं शेवाळ लागलं या घराला. हे नवीन घर बांधायचं काम चालू आहे मंदिराच्या मागं. आणि हे जुनं घर आहे बघा. इतका पाऊस आहे भोरगिरीला की घराला पूर्ण नेट मारल्यागत दिसते, सगळं हिरवं गार पूर्ण. आलेल्या सर्व भाविकांचं सूर्य ग्रामपंचायत भोरगिरी येथे वतीने सर्व स्वागत. जुनं मंदिर भोरगिरी गावातलं खालचं मंदिर आहे. भीमा नदीच्या किनाऱ्यावरती हे मंदिर. आणि भीमा नदी कडून वाहत आहे. आणि ते एक समोर दिसते महादेवाची पिंड आहे खाली. हे बघा अशा बऱ्याचशा पिंडी आहेत. तिथं सुद्धा लोक दर्शन घेऊन जातात. कारण की भीमा नदी इथं एक पिंड आहे बघा महादेवाची. हर हर महादेव. जय महादेव. शंकर महाराज की जय. कोटेश्वर महाराज की जय. काली कमळी बाबा की. जय. नमः शिवाय हर हर महादेव. ओम नमः शिवाय हर हर महादेव. शंकर महाराज की जय. ही जी नदी आहे
ही भीमाशंकरवरून 6 किलोमीटर गुप्त भीमाशंकर त्या ठिकाणावरून भोरगिरीच्या मंदिराच्या मागं म्हणजे हे जे मंदिर आहे भोरगिरीचं खालचं मंदिर महादेवाचं हे खालून माग पलीकडून नदी जी आली आहे ती इथं आली आहे. इथून ही धरणाला जाते परत. या मंदिराच्या खाली पाण्यामध्ये हे महादेवाचे पिंड गेलेले आहे. लोक इथं पहिलं पूजा करतात. इथून जाऊन बरोबर पूजा करतात. वर भोरगडावर एक मंदिर आहे पांडव घालीन तिथं जाऊन पूजा करतात. तर आम्ही इथं पूजा केली. आता पप्पू ढोरे पिंडीला पाणी घालतोय. हर हर महादेव. भीमाशंकर महाराज की जय. भीमाशंकर महाराज की जय. महाराज की जय. कोटेश्वर महाराज की जय. हर हर शंभो. हर हर शंभो. जर सुनील भाऊचा जल अभिषेक झालेला आहे. महादेवा महादेवा ए भोल्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची ए भोल्या शंकरा महादेवा. म्हणजे आमचा शेवटचं जे मंदिर आहे भोरगिरीचं हे पूर्ण होईल. आणि जाताना वाड्यामार्गी आम्ही महादेवाच्या मंदिराला पण भेट देऊन जाणार आहे. मग शेवटचा आमचा जो टाईम होईल चाचकामण धरण ते बघून जाणार आहे. चला राजाभाऊ. वाहतूक सगळी बंद आहे. बघा ना पूलमध्ये हिरवा असं वाटतं की त्याच्या वेलवेट हिरवं लावलेलं आहे. की जमीन आणि झाड हे एकच सारखं दिसतंय. पुलावरती हिरवी चादर निसर्गाची. तू काय चालला घ्यायला? घे ना जाऊन तिथून निवडून पलीकडे जा. चिखल असू दे रे. जा जा. आयुर्वेदिक औषध आहे वेगळ्या. जा बरं पळ लवकर. मुलांची शाळा सुटली. आता मुलं गोरा डोरा सारखा फिरवतो सण तुला ते तोडता येईना का? मुलं चालली आपापल्या घरी. सुटली का शाळा? शाळा सुटली मुलांनो. छान छान. किती लांब शाळा आहे तुम्हाला? किती किलोमीटर शाळा आहे? इकडे रे बाळा बाळा इकडे. किती किलोमीटर शाळा आहे? इकडे इकडे. अरे अरे तुम्हाला चॅनलला टीव्हीला दिसतात तुम्ही. इकडे बाळांनो आम्ही चॅनल वाले आहेत इकडे. चांगले ते पोरं घाबरलेले दिसतात बबलूची दाढी बघून. दाढीवाला हे आयुर्वेदिक झाड ते तोडत आहे. निवडुंग म्हणतात त्याला. ते निवडुंग तो त्याच्या शेतात लावणार आहे. ज्या माणसाचं गुडघेदुखी काय होत असेल तर त्या झाडाचा चिक गुडघ्याला लावला तर ते एकदम गुडघा बरा होतो असं या पप्पूचं म्हणणं आहे. आणि आणि तो चिक जर आपल्या गाडीत लागला तर गाडी चिकट होईल म्हणून तो पिशवीत घेतोय. तरी त्याला व्यवस्थित ठेवावं लागणार आहे. पिशवीमध्ये पण मला वाटतं सांगेल तो चिक. भरपूर चिक आहे त्याला. याने काय होतं बाबू? गुडघेदुखी लावतात का? याच्या गायला मीठ लावायचं. मीठ आणि चिक लावायचं दोन्ही मी एकत्र करायचं. म्हणजे जशी वगैरे काय आणलं नाहीस रे वेडे. किती वेडा आहेस तू. चाचकामण धरण हे पूर्णपणे भरलेलं आहे. तुम्ही पाहता हे गढूळ पाणी. आज भीमा नदी पूर्ण भरलेली आहे. दुसरा कोणता आहे? दुसरा नाही बोलला. बघा की वाडा तिकडे नाही का पवार हे आपले पंजाबी. आज नागपंचमी असल्यामुळे भीमाशंकर मंदिराला आरस केली आहे. आणि हे वाड्यातलं भीमाशंकरचं मंदिर. आणि सुनील भाऊ पहिल्यांदा आल्यामुळं सगळे देवाचे आजूबाजूनी मंदिर बघत आहे. आणि इथं व्यवस्थित सगळी झाडं लावलेली आहेत. कोणी कोणी काय दिले देणगीदार त्यांची सगळी नावं आहेत. भीमाशंकर मंदिर वाडा देणगीदारांची नावं. दिवसभरात प्रवास होऊन आम्ही डेंबे धरणाला जाऊन भीमाशंकर करून
परत भोरखेडीला जाऊन वाड्याला मार्गे येऊन आता चासकामाच्या डॅमवर जाणार आहे. डॅमवरती आता 100% धरण भरून झालं आहे. आता ते बघून आम्ही आहे इथं हा व्हिडिओ संपवतो. बाय बाय.